Hi dear student, today's topic transcription, translation and translocation. With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन मधील नेक्स्ट टॉपिक पाहत आहोत, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलं आहे की DNA मध्ये RNA असतात आणि त्या RNAच्या मदतीने आपल्या बॉडीचं कंट्रोल, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शनिंग म्हणजे कार्य करण्याचं काम केलं जातं. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is a necessary for body. आपल्याला इथे माहीत पडते की प्रोटीनची जी काही इन्फॉर्मेशन असेल, सिंथेसिस म्हणजे बनवण्याचं काम हे DNA मध्ये होतं आणि DNAच्या माध्यमातून आपल्या बॉडीला आवश्यक असलेले प्रोटीन तयार केले जातात. These proteins are synthesized by DNA through the RNA आणि DNA हे जे प्रोटीन आहे ते RNAच्या मदतीने तयार करतं. दिस इज कॉल्ड अ सेंट्रल डोग्मा आणि यालाच आपण सेंट्रल डोग्मा असे म्हणतो. mRNA is a produced as per the sequence of nucleotides on DNA. mRNA हे काय प्रोड्यूस करतात तर न्यूक्लियोटाइड्स प्रोड्यूस करतात DNA मधील. ओनली वन ऑफ द टू strands of DNA is used in this process. दोन स्ट्रँड्स वापरले जातात DNA मधले या सगळ्या प्रोसेससाठी. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to DNA strand used for synthesis. आणि हे सगळे प्रोटीन्स तयार करण्यासाठी दोन स्ट्रँड्स वापरले जातात जे कॉम्प्लिमेंटरी असतात DNA मध्ये आणि त्यांच्याने कुठलंही प्रोटीन बनण्यास मदत होते. बिसाइड देअर इज युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. युरॅसिल हे RNA मध्ये असतं तर थायमिन हे DNA मध्ये असतं. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन आणि ही RNA बनवण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे आपला पहिला मुद्दा इथे क्लिअर झाला की RNA बनण्याची प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. पुढे पाहूया. The mRNA form in nucleus comes in cytoplasm. mRNA कुठे फॉर्म होतात तर सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA आणि ते कोडेड मेसेज घेऊन येतात DNA मधून. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स आणि त्या कोडमध्ये जे मेसेज असतात ते अमिनो ॲसिड पासून बनलेले असतात. द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स आणि प्रत्येक अमिनो ॲसिडचे जे काही कोड असतील ते 3 न्यूक्लियोटाइड पासून बनलेले असतात. इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन, म्हणूनच त्याला काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन origin has made an important contribution in discovery of triplet codon for 20 amino acids. For this work, he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with 2 other scientists. आपल्या भारतातील एक महान शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी असे ट्रिपलेट कोडॉन शोधण्यामध्ये 20 अमिनो ॲसिड्सचे ट्रिपलेट कोडॉन शोधण्याचं काम केलं आणि त्यांच्या ह्याच महत्त्वाच्या कार्यासाठी त्यांना अजून 2 शास्त्रज्ञांबरोबर 1968 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायला विसरत नका जाऊ. Each mRNA is made up 1000 of triplet codon. एक mRNA
हजारो ट्रिपलेट कोडॉननी बनलेला असतो. बघा मुलांनो, एक ट्रिपलेट कोडॉन हजारो थाउजंड ऑफ ट्रिपलेट कोडॉननी बनलेला असतो. असे 20 अमिनो ॲसिडचे कोडॉन शोधण्याचं काम केलं त्यांनी. ॲज पर द मेसेज ऑफ mRNA, अमिनो ॲसिड्स आर सप्लाय बाय tRNA. अमिनो ॲसिड कोणाच्या मार्फत सप्लाय केले जातात? तर tRNA. टी म्हणजे ट्रान्सपोर्ट, आणि RNA म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, रायबोन्यूक्लिक ॲसिड. DNA म्हणजे पण माहिती तुम्हाला, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called translation. बघा काय म्हणतात ते की tRNA आणि mRNA यांच्यामध्ये देवाणघेवाण होते आणि त्यापासून नवीन कोडॉनची निर्मिती होते. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. म्हणजे इथे आपला दुसरा मुद्दा क्लिअर झाला, ट्रान्सलेशन म्हणजे काय. The amino acids brought in by tRNA are bonded together by peptides bonds with the help of rRNA. During this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon. This is called translocation. म्हणजे ते स्थानांतर करण्याचं काम करतात mRNA कडून. तर tRNA त्यांचं स्थान बदलत राहतं, पण त्याला म्हणतात आपण ट्रान्सलोकेशन, म्हणजे स्थान बदलण्याचं काम केलं जातं. सच मेनी चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स पेशंट्स. दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स टू. हे सगळे जे फंक्शन आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शरीराचं नियंत्रण करण्याचं काम होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. Offspring म्हणजे पाल्य. बघा मुलांनो, काय म्हणतात ते की आपण जे काही आपल्या आईवडिलांसारखे दिसतो किंवा आपल्या घरातील कुठल्या ज्येष्ठ व्यक्तींसारखे दिसतो, त्यामध्ये आपले जे जीन्स आहेत ते कारणीभूत असतात. आणि या जीन्समध्येच आपण पाहिलं आहे की DNA असतात आणि DNA मध्येच RNA हे असतात, जे प्रोटीन तयार करण्याचं काम करतात. However, sometimes sudden changes occur in those genes. काही वेळा या जीन्समध्ये अचानक बदल होतात. Sometimes any nucleotide of the gene change its position that cause of minor change. काही वेळेस कमी चेंजेस होतात, which is nothing but the mutation. यालाच आपण काय म्हणतो? म्युटेशन. आणि हे म्युटेशन शरीरामध्ये घडत असेल तर आपल्याला विविध कार्यांना होताना आपल्याला ते दिसेल. कसं ते आपण पाहू. Some mutations may be minor, but some may be considerable. Example, mutation may cause the genetic disorder like sickle cell anemia. This is a everlasting process and it is one of the proof of Darwin's theory of natural selection. बघा मुलांनो, म्युटेशन हे काही वेळेस अचानक होतं तर काही वेळेस संत गतीने होतं, पण खूप जास्त प्रमाणात जर झालं तर त्यात आपल्याला सिकल सेल ॲनिमिया सारखे आजार उद्भवू शकतात आणि हे शरीराच्या विकृतीचं एक कारण घडू शकतं. मग आपण जसं पाहिलं आहे की mRNA आणि DNA हे काय काम करतात, तर आपल्या शरीराचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शनिंग करण्याचं काम करतात. आणि त्यांच्यामध्ये जर काही बदल झाले त्याला म्युटेशन म्हणतात. आणि ते म्युटेशन जर जास्त असतील तर आपल्याला काही प्रमाणात त्याची हानीसुद्धा होऊ शकते. आणि याचाच एक हे उदाहरण आहे की डार्विनचा नॅचरल सिलेक्शन थेरी, त्याचं एक हे उदाहरण आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.